रुचकर मेनू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कंटोळीची भाजी करतोय। आता यांना स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ही भाजी आपण चिरून घेणार आहोत। आपण वालाचं बिरड आणि कंटोळी एकत्र करणार आहोत। इथे वाल भिजत घालून त्यांना मोड काढून सोलून घेतलेले आहेत आणि कंटोळी अशी चिरून उभ्या असे फोडी केल्यात त्याच्या उभ्या आणि त्यातल्या बिया काढलेल्या आहेत। ही आता भाजी आपण एकत्र करणार आहोत। गॅसवर कढई ठेवली तापत आणि तेल आहे त्यात ठेवलेले आहे, ते गरम झालंय। त्यावर आता आपण मेथी टाकतोय फोडणीला। मेथी जरा तडतडली की आपण राई घालणार आहोत। राई तडतडलं थोडं, त्यामध्ये आपण जिरं घालतोय फोडणीला आणि याच्यावर आपण हिंग घालायचं आहे। छान पिकले तडतड केले, त्यामध्ये आता आपण कांदा घालतोय। कांदा आता परतायचा आपल्याला। कांदा आपला परतून झालाय, त्यावरती आता आपण टोमॅटो घालतोय। कांदा पण आता आपला परतून झालेला आहे। लसूण मिरची थोडंसं जिरं वाटायला घेतलेलं आहे, तर त्याची आपण गोळी टाकतोय कारण वाल जरा हे उग्र असतात, तर त्याच्यामुळे ही लसूण वगैरे थोडं वापरायचं या भाजीला। हे मी बारीक पेस्ट केलेली आहे तयार। लसणाची गुळी आपल्याला फार परतायची नाही आहे, तिला जरा ओलसरच ठेवायची आहे। यामध्ये आता मसाले टाकतोय, मिक्स मसाला, हळद, गरम मसाला, धणापूड हे आपण टाकत आहोत। ते पण थोडंसं आपल्याला परतायचं आहे। यावर आता हे वाल टाकते मी, हे परतून घेते। वालाचं बिरडं बिगर फोडणीने पण करता येतं, त्याला कळसून बिरडं करणं असा प्रकार आहे तो व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे। आता आपण हे वाल आणि कंटोळी याची मिक्स भाजी करतोय। कंटोळीची पण अशी तेल कांद्यावर भाजी करता येते, चणा डाळीत पण करतात, पण आता इथे मी त्या वालावर करत आहे। कडवे वाल आहे ते। आता ही कंटोळी आहे ती पण यामध्ये टाकते, अशी उभी चिरून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी चव लागते या भाजीची। आणि कंटोळी ही रानटी भाजी आहे, रानात येणारी, तर ही एक सीझनलाच मिळते, पावसाळ्यामध्येच मिळते। ही गणपतीपर्यंत मिळतात जवळजवळ ही। छान आता मी हे परतून घेतलेले आहे। भाजी आपल्या तर छान परतून झालेली आहे। आता परतल्याचा सुंदर असं स्मेल येते, खरंच छान। आता ही लिपथिपी करायची, त्याला आपण आता थोडं पाणी टाकूया। पाणी टाकून थोडी शिजवायची आहे ही भाजी, कारण वाल कंटोळी शिजायला हवी। थोडंसं पाणी आपण वाढवलेलं आहे, हे बघा अगदी अंगालगतच घेतलेलं आहे भाजीच्या। आता याच्यावर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवायची आहे। तर यावर मी झाकण ठेवते आणि जाळ थोडं आपल्याला मीडियम ठेवायचं आहे, कारण हे शिजायला पाहिजे आपलं। आता एक 5-7 मिनिटं होऊन गेली, हे बघा। आपण हे थोडं चेक करूया, कारण आपल्याला मीठ घालायचं आहे। हे बघा, हे पण झालं बोट शेप, हे परफेक्ट असं थोडं झालेलं आहे। यामध्ये आता मी सुकं खोबरं बारीक केलेलं आहे, असं मी करून ठेवते पावडर, तर ती वापरते। मीठ घ्यायचं चवीप्रमाणे आणि थोडीशी साखर। ओलं खोबरं पण टाकू शकतो, तर मी सुकं खोबरं वापरते। म्हणजे अशी चांगली रसदार भाजी होणार आहे ही। आता जाळ बारीक करते आणि आता हे मीठ वगैरे टाकलेलं आहे, ते जरा छान असं भाजीला लागायला हवं। ते 4-5 मिनिटाची बारीक गॅस करून आपल्याला स्टीम घ्यायची आहे। 5 मिनिटं आता झालेली आहे, हे बघा सुंदरच अगदी आपली लिपथिपी भाजी तयार। खरंच छान अशा प्रकारे आपली कंटोळी आणि वालाचं बिरडं भाजी रेडी झाली आहे। गॅस मी बंद करते।
अशा प्रकारे कडव्या वालाची कंटोळी घालून उसळ तयार झाली आहे आणि ती मी बाउलमध्ये सर्व केली आहे। ती आपण वरण भात चपाती भाजी याबरोबर खाऊ शकतो। अशा प्रकारे ही डिश तयार झाली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मेनू या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा। अशा प्रकारची रेसिपी करून बघा। नमस्कार।